दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथं नौदलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता। तो पुतळा कोसळला आणि हा पुतळा कल्याणमधील शिल्पकार जयदीप आपटे यांनी साकारला होता। जयदीप आपटे यांच्याशी एनडीटीव्ही मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या घरी नव्हते। त्यांच्या घरालाही कुलूप लावल्याचं दिसून आलं। त्यांच्या घराच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या ठिकाणी छत्रपती महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता। नौदलाच्या स्थापनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते। मात्र तो पुतळा काल कोसळला आणि ही बातमी समोर येताच विरोधकांनी सरकारवर एकच टीकेची झोड उठवली होती। संबंधित जे कंत्राटदार आहे, शिल्पकार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे। सध्या मी कल्याणमध्ये बाजारपेठ परिसरात आहे। स्वामीनारायण या बिल्डिंगमध्ये आहे, ज्या ठिकाणी जे पुतळ्याचे शिल्पकार होते जयदीप आपटे यांचा हे घर आहे। मात्र ते घरात नाही आहे, घरात कुलूप लावण्यात आले आहे। घटनाची माहिती मिळताच जयदीप आपटे हे सिंधुदुर्गसाठी रवाना झाले आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत मी पुतळा बघत नाही, घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी पुतळा बघूनच मी पुढची प्रतिक्रिया देणार आहे। सध्या त्यांच्या घरात कुलूप आहे। आता जयदीप जे आपटे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आम्हाला या ठिकाणी भेटू शकली नाही आहे। कल्याणहून अमजद खान, एनडीटीव्ही मराठी।